सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता लोखंडी बैलगाडी अनुदान योजना 2026 करिता सुरू झालेली आहे. लगेच अर्ज करा. ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर आता 3 दिवसात तुम्हाला मिळणार इथं अनुदान. यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, लोखंडी बैलगाडीसाठी जे की 2026 करिता ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहे. यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना 100% पर्यंत अनुदान इथं मिळू शकते. तर आता लोखंडी बैलगाडी अनुदान तुम्हाला यामध्ये दिलं जाणार आहे. तर आता यामध्ये शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोण पात्र, कोणत्या जिल्ह्यात अर्ज इथं सुरू झालेला आहे. ही योजना राज्य सरकार व कृषी विभागामार्फत राबवली जाते. या योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे, शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वाहतूक सोपी व्हावी याकरिता या योजना सुरू करण्यात आलेल्या आहे. ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता शेतमाल, जे की शेतीचा माल वाहून नेणे, खत असेल, पीक असेल, चारा नेणे, ग्रामीण भागातील कामगारांसाठी तर लोखंडी बैलगाडी मोफत तुम्हाला जे काही अनुदानसुद्धा यामध्ये मिळणार आहे. तर आता किती अनुदान इथं मिळणार आहे ते आपण सर्वप्रथम इथं पाहणार आहे. कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेला आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, सर्व माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे. बैलगाडीची जी काही लोखंडी बैलगाडी किंमत यामध्ये 40 ते 60,000 रुपये. तर शासनाकडून तुम्हाला अनुदान इथं 100%, तर म्हणजेच शेतकऱ्यांना स्वतः पैसे भरावे लागत नाही. जे की तुम्हाला जे की शेतकऱ्यांना सरकारकडूनच इथं अनुदान त्यांना दिले जाते. तर आता यामध्ये कोण पात्र आहे, तर आता यामध्ये सर्वप्रथम यासाठी कोण पात्र आहे, तर आता अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे. अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे. स्वतःच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. काय म्हणजे तुम्हाला तुमच्या नावावर शेतजमीन असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे लोखंडी बैलगाडीसाठी. त्यानंतर यामध्ये तुम्हाला बैल असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला बैलगाडी जर पाहिजे असेल तर तुमच्याकडे काय असणे आवश्यक आहे, बैल असणे आवश्यक आहे. रहिवासी, महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. आधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तर आता हे जे यामध्ये पात्र आहेत, तर याआधी जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला या योजनेसाठी तुम्ही अपात्र ठरू शकता. महाराष्ट्राचा रहिवासी व तुमच्याकडे बैलजोडी असणे आवश्यक आहे. तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. 7/12 जमिनीचा पुरावा तुम्हाला इथं 7/12 लागणार आहे. रहिवासी प्रमाणपत्र, बँकेचं पासबुक, फोटो, मोबाईल नंबर तर इत्यादीचे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथं सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे. त्यामध्ये आधार कार्ड, 7/12, रहिवासी प्रमाणपत्र, बँकेचं पासबुक, फोटो, मोबाईल नंबर तर हे जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहेत. तर यामध्ये अनुदान कधी मिळेल, तर आता बरेच जणांचे इथं प्रश्न आहेत की अनुदान कधी मिळणार आहे. फक्त 3 दिवसात अनुदान असा दावा केलेला आहे, परंतु तुम्हाला 10 ते 15 दिवस किंवा यामध्ये सरासरी 1 महिनासुद्धा लागू शकतो अनुदान इथं मिळवण्यासाठी. सर्वप्रथम तुमचा अर्जाची पडताळणी होते. अर्ज मंजूर झाल्यानंतर काही दिवस यामध्ये लागू शकते. मिनिमम 1 महिना धरून घ्या, 30 दिवस इथं लागू शकते. आता लोखंडी बैलगाडी अनुदान योजना 2026 करिता यामध्ये सुरू झालेली आहे. कोणते जिल्हे आहे, कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेले आहे, जे काही टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यात इथं रोलआउट होईल. म्हणजे सर्व जिल्ह्यात इथं ही जी योजना इथं सुरू करण्यात येणार आहे लोखंडी बैलगाडी अनुदान योजना. तर यामध्ये जे काही तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे. तर आता अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, त्यानंतर बुलढाणा झाल्यानंतर चंद्रपूर, धाराशिव, उस्मानाबाद, त्यानंतर धुळे, गडचिरोली, गोंदिया. तर आता यामध्ये हे जे जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे, अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर आतापर्यंत आपण गोंदिया, गडचिरोली, धुळे, उस्मानाबाद, धाराशिव, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, बीड, अमरावती, अकोला, अहमदनगर तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर जे ते यामध्ये आपलं हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अर्ज इथं सुरू झालेले आहे. तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमचा अर्ज सादर करा व या योजनेचा लाभ घ्या. तर मुंबई उपनगर झाल्यानंतर यामध्ये येते आपलं नागपूर झाल्यानंतर येते आपलं नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर इथे आपलं रत्नागिरीमध्ये सुद्धा अर्ज सुरू झालेले आहे. त्यानंतर जे इथे आपलं यामध्ये वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता तुम्ही ऑनलाईन कैसा आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. वाशिम झाल्याच्या नंतर आपल्या इथे यवतमाळ आणि अहिल्यानगर सुद्धा यामध्ये आहे.
तर आता ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम तुम्ही अधिकृत कृषी विभागाच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही अर्ज सादर करायचा आहे. लोखंडी बैलगाडी अनुदान योजनावरती क्लिक करा. नवीन नोंदणीवरती क्लिक करा. सर्व माहिती भरा. यामध्ये तुमचं नाव, पत्ता, शेतजमिनीचा म्हणजे तुम्ही कशाची लागवड केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला इथं भरावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती भरून कागदपत्र इथं अपलोड करायचे. त्यामध्ये 7/12 असेल, तुमचा 8 असेल, तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे. जे की तुम्ही डॉक्युमेंट्स तुम्हाला विचारलेले आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे. तर यामध्ये जे की सर्वसाधारण आता बरेच एकाच कुटुंबामध्ये 2 व्यक्तींना अर्ज करता येणार का? तर नाही. सर्वसाधारण एका लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे. कुटुंबामधून जर 2 अर्ज केले तर इथं अपात्र ठरू शकते. तर अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे. तर आता बैलगाडी कुठून तुम्हाला मिळणार आहे? शासनाकडून, जे की शासन मान्य विक्रेतेकडून. तर आता जे की शासन मान्यता प्राप्त दुकान आहे त्यांच्याकडून तुम्हाला मिळणार आहे. तर ऑफलाईन अर्ज चालतो का? तर बहुतांश ठिकाणी ऑनलाईनच आहे. तर ऑफलाईनचं बरेच ठिकाणी बंद आहे. तर तुम्ही चेक करून घ्या. सदर ही योजना लोखंडी बैलगाडी अनुदान योजना शेतकऱ्यांना शेतीमाल असेल, खत असेल, चारा असेल, पीक वाहन नेण्याकरिता लोखंडी बैलगाडी कमी खर्चामध्ये तुम्हाला देते. तर आता लोखंडी बैलगाडी अनुदान योजना ऑफलाईन अर्ज प्रक्रिया. तर तुम्ही तालुका कृषी अधिकारी यांना भेट देऊन तुम्ही चेक करून घ्या की ही योजना सुरू आहे का. तर कृषी सेवा केंद्रामध्ये सुद्धा किंवा पंचायत समिती योजनेअंतर्गत सुद्धा तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकते. कार्यालयात जाऊन तुम्हाला काय करायचं आहे? कार्यालयात जाऊन तुम्हाला सर्वप्रथम फॉर्म घ्यायचा आहे व तिथून तुम्ही माहिती चेक करून घ्या. लोखंडी बैलगाडी अनुदानासाठी अर्ज फॉर्म मागा. फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरा. खालील कागदपत्र तुम्हाला द्यायचे आहे. जे की आपण पहिले सांगितलेल्या कोणकोणते आवश्यक कागदपत्र ते फॉर्म भरून सबमिट करायचं आहे. तर तुम्हाला लोखंडी बैलगाडी अनुदान योजनेबद्दल ऑफलाईन आणि ऑनलाईन लाईव्ह फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.